महाराष्ट्र शासन नगरपरिषद आणि प्रशासन संचालनालय यांच्या अंतर्गत नगरसेवक, नगरपरिषद सरळ सेवा भरती जी आहे, नगरपरिषद आणि नगरपंचायत सरळ सेवा भरतीमध्ये पाहू शकता 38,649 एकूण मंजूर पदे. यामध्ये पाहू शकता 25,176 इतकी पदे जी आहेत कर्मचारी हे कार्यरत असून बाकीची 13,000पेक्षा जास्त रिक्त पदे ही अजून रिक्त आहेत. याच्यासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया कधीपर्यंत राहू शकते या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे. पाहू शकता 28 फेब्रुवारी 2025 रोजीची जी आकडेवारी आहे, आकृतीबंध आहे, त्यानुसार एकूण रिक्त पदांची माहिती उपलब्ध झालेली आहे. सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठीची आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात याबद्दलची माहिती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर पाहू शकतो यामध्ये नगरपरिषद, महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत 38,000 जागी 38,000च्या जागा आहेत. एकूण टोटल मंजूर पदांमध्ये जवळजवळ 13,000पेक्षा जास्त ज्या जागा आहेत, यामध्ये 13,000पेक्षा जास्त जागा ह्या रिक्त असून यासाठीची भरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवली जाऊ शकते याबद्दलची माहिती पाहूयात. संचालनालयामार्फत हाताळण्यात येणाऱ्या आस्थापनाविषयक बाबी यामध्ये पाहू शकता राज्यस्तरीय संवर्ग कर्मचारी आस्थापना आहे. यामध्ये आयुक्त तथा संचालक खालील नमूद संवर्गांचे नियुक्ती अधिकारी आहेत. यामध्ये राज्यस्तरीय संवर्गातील 2023 मधील पाहू शकता 1782 पदांच्या जाहिरातीसाठी नुसार संचालनालयाच्या महाराष्ट्र नगरपरिषद संवर्गीय पदांची भरती केलेली आहे. तर यामध्ये पाहू शकता संवर्ग देण्यात आले आहेत. राज्यस्तरीय महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग आहेत. यामध्ये महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य, विद्युत, संगणक गट क साठीचे आहेत. यात पाहू शकता गट क संवर्ग आहे. तर गट क आणि गट ड संवर्ग एकूण मिळून जवळजवळ 13,000 रिक्त जागा आहेत. यामध्ये गट क संवर्गाच्या पहिल्यांदा आपण पाहूयात महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील मंजूर कार्यरत व रिक्त पदांची भरती. आता यामध्ये काही पदे जी MPSC मार्फत भरली जातात, पण काही पदे जी आहेत गड्ड संवर्गाची ही सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाते. पाहू शकता या अगोदर सुद्धा नगरपरिषदची सरळ सेवा भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता या अजून जी पदे रिक्त आहेत यासाठी सुद्धा याच वर्षी जी नवीन जाहिरात आहे ती येऊ शकते. आपण गट संवर्गाची डिटेलमध्ये माहिती पाहूयात. तर यामध्ये पाहू शकता मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांचा तक्ता यामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भरलेल्या पदांची टक्केवारीनुसार तुम्हाला अंदाज येऊ शकतो की किती टक्के पदे रिक्त आहेत. यामध्ये पाहू शकता संवर्गाचं नाव आहे स्थापत्य अभियंता. यामध्ये मंजूर पदे अ, ब आणि क या तिन्ही श्रेणीमध्ये. ड श्रेणी वेगळी आहे. तर अ, ब आणि क संवर्गाची पाहूयात. एकूण मंजूर पदे किती, एकूण कार्यरत पदे आणि एकूण रिक्त पदे. यामध्ये स्थापत्य अभियंता आहे. यामध्ये पाहू शकता रिक्त पदे जर तुम्ही चेक केलीत तर जवळजवळ 313 एकूण रिक्त पदे आहेत तिन्ही संवर्गांची मिळून. यामध्ये 66% ही भरलेल्या पदांची टक्केवारी आहे. म्हणजे पाहू शकता जवळजवळ 33% ही पदे रिक्त आहेत स्थापत्य अभियंता श्रेणीमध्ये. यानंतर विद्युत अभियंता पाहू शकता. यामध्ये विद्युत अभियंता या श्रेणीमध्ये रिक्त पदे एकूण 35 आहेत. संगणक अभियंतामध्ये एकूण रिक्त पदे 58. पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता या श्रेणीमध्ये 75 रिक्त पदे आहेत. पाचवं पाहू शकता लेखापाल व लेखापरीक्षक या श्रेणीमध्ये एकूण 157 रिक्त पदे आहेत. करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी यामध्ये 546 रिक्त पदे. अग्निशमन सेवामध्ये 403 आहेत. यानंतर स्वच्छता निरीक्षकसाठी 282, सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठीची अशा एकूण यामध्ये झाली 1869 पदे ही अ, ब आणि क संवर्गाची हे रिक्त पदांची माहिती आहे. आणि ही आकडेवारी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंतची आहे. म्हणजे लवकरच पाहू शकता मे किंवा जूनमध्ये ही जाहिरात नगरपरिषद संचालनालयासाठीची सरळ सेवा भरतीची येऊ शकते. आता यामध्ये पाहू शकता गट वर्ग 3 आणि 4 म्हणजेच ड संवर्गाची जी आहे क आणि ड संवर्गाच्या
अशा एकूण मिळून याच्यामध्ये जवळजवळ 13,000 जागा रिक्त आहेत या पद्धतीची माहिती उपलब्ध झालेली आहे। ही आकडेवारी प्राप्त झालेली आहे संचालनालयामार्फत हाताळण्यात येणाऱ्या आस्थापनविषयक बाबींमध्ये नगरपरिषद आहेत आणि नगरपंचायत या आस्थापनेवरील कर्मचारी संवर्ग गट क आणि गट ड संवर्गाची ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाऊ शकते। ही जी आकडेवारी आहे सध्या लेटेस्ट आकडेवारी उपलब्ध झालेली आहे रिक्त जागांसंदर्भातली, यावर पाहू शकता पुढच्या अपडेटनुसार यावर जी आस्थापनांसाठीचा जो आहे यांच्याकडून जे रिक्त पदांची जी डिटेलमध्ये आकडेवारी उपलब्ध झालेली आहे गड्ड संवर्गाची सुद्धा याच पद्धतीने डिटेलमध्ये आकडेवारी उपलब्ध होईल। त्यानुसार बिंदू नामावली अपडेट करून पाहू शकता अधिकृत जो आकृतीबंध आहे जारी करून त्यानुसार रिक्त पदांसाठी मान्यता देऊन म्हणजे भरती प्रक्रियेसाठी मान्यता देऊन ही जाहिरात येऊ शकते आणि लवकरच 1 ते 2 महिन्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते। तर अशा पद्धतीने पाहू शकता नगरपरिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया 13,000 जागांसाठीची लवकरच जाहीर केली जाऊ शकते। या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।